एक प्लॅटफॉर्म उभारण्यात आलेला. दोन्ही बाजूंना अजित पवारांचे प्रत्येकी 6 फोटो लावले होते. जिथवर नजर जाईल तिथवर फक्त माणसं दिसत होती. मोकळी सोडलेली जागा वगळता जमीनसुद्धा दिसत नव्हती. सगळं मैदान भरून गेलेलं. पण या मैदानाला हे नवीन होतं का? तर अजिबात नाही. बारामतीच्या भाषेत सांगायचं तर या मैदानानं साहेबांना आणि दादांना अगणित वेळा पाहिलं. त्यांची भाषणं, त्यांचे कार्यक्रम आणि त्यांचं बारामतीसाठी झटणं हे सगळं या मैदानानं अनुभवलं. याच मैदानावर आज शरद पवार आणि अजित पवार एकत्र होते. शरद पवार शून्यात नजर लावून समोर बघत होते, कारण त्यांच्या समोर होता त्यांच्या लाडक्या अजितचा, महाराष्ट्राच्या अजितदादांचा निश्चल मृतदेह. हे सगळं घडलं बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात. या मैदानानं, या संस्थेनं अजित पवारांचा झंझावात अनुभवला, अजित पवारांचा शेवटचा प्रवाससुद्धा. पण हे विद्याप्रतिष्ठान उभं कसं राहिलं? शरद पवारांनी रचलेल्या पायावर अजित पवारांनी कळस कसा रचला? ही फक्त एका इमारतीची, एका संकुलाची नाही, तर एका वारशाची गोष्ट. 16 ऑक्टोबर 1972 बारामतीमध्ये एका शाळेची स्थापना झाली. पुढाकार होता शरद पवारांचा. बारामती आणि आजूबाजूच्या गावातल्या मुलामुलींना इंग्रजी शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे आणि ती आपल्या बारामतीमधूनच मिळाली पाहिजे असा विचार करत शरद पवारांनी बाल विकास मंदिर या शाळेची स्थापना केली. विनोद कुमार गुजर, द.रा. उंडे, डॉक्टर एम.आर. शहा, अप्पासाहेब जाधव, खुशालभाऊ छाजेड अशा सहकाऱ्यांना शरद पवारांनी या कामात आपल्यासोबत घेतलं होतं. पण ही शाळा म्हणजे फक्त सुरुवात होती. हा पाया होता विद्याप्रतिष्ठानचा, बारामतीच्या विद्यानगरीचा. या बालविकास मंदिरमध्ये आजूबाजूच्या गावांमधले विद्यार्थी शिकायला येऊ लागले. एक पिढी घडायला लागली. पण त्याचवेळी शरद पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विचार केला की इथून शिकून बाहेर पडणाऱ्या मुलांचं काय? तेव्हाही बहुतांश जण हे शिक्षणासाठी पुण्यात जायचे. त्यातूनच पुण्यात गोखलेनगर भागात मुलांसाठी आणि कर्वेनगर भागात मुलींसाठी हॉस्टेल उभारण्यात आलं. गोखलेनगर भागातलं हॉस्टेल आज बारामती हॉस्टेल म्हणून ओळखलं जातं. एका बाजूला औद्योगिकरण होत होतं, बारामती झपाट्यानं बदलत होती, शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित झालं होतं आणि त्यातूनच बारामतीच्या MIDC परिसरात विद्याप्रतिष्ठान संकुलाची स्थापना करण्यात आली. आज हेच संकुल जवळपास 156 एकर परिसरात आहे. 1990 मध्ये विद्याप्रतिष्ठानचं B.Ed कॉलेज सुरू झालं. 92 साली मराठी मीडियमची शाळा, 93 साली इंग्लिश मीडियमची शाळा, 94 मध्ये आर्ट, सायन्स आणि कॉमर्स कॉलेज उभं राहिलं. 2000 सालापर्यंत विद्याप्रतिष्ठानने बारामतीमध्ये IT आणि इंजिनिअरिंग कॉलेजसुद्धा उभं केलं होतं. तर भिगवणमध्ये सुद्धा एक इंग्लिश मीडियम शाळा उभारली होती. पण 1992 नंतर पुढच्या 8 वर्षात विद्याप्रतिष्ठानचा बारामतीचा कॅम्पस झपाट्याने वाढला. शरद पवार राज्यात आणि केंद्रात महत्त्वाच्या पदांवर होते. त्यांच्या नेतृत्वात विद्याप्रतिष्ठान वाटचाल करत होतं. पण प्रत्यक्ष ग्राउंड सांभाळणाऱ्यांपैकी एक अजितदादा होते. आधी बारामतीचे खासदार आणि लगेचच पुन्हा आमदार झाल्यानंतर अजित पवारांनी विद्याप्रतिष्ठानच्या कामात हातभार लावायला सुरुवात केली. आमदार म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होतीच, पण ते विद्याप्रतिष्ठानचे ट्रस्टी सुद्धा होते. एका बाजूला बारामतीमध्ये झपाट्यानं कंपन्या येत होत्या, त्या कंपन्यांना सुविधासुद्धा मिळत होत्या. त्यामुळे बारामती MIDC मध्ये आपली कंपनी असावी असा आग्रह अनेक कंपन्यांचा होता. पण याच MIDC परिसरात पवारांनी शिक्षण संकुल मोठं केलं. अर्थात शिक्षणासाठी उद्योग थांबले नाहीत आणि उद्योगांसाठी शिक्षण थांबलं नाही. आमदार आणि ट्रस्टी म्हणून विद्याप्रतिष्ठानसाठी लागणाऱ्या परवानग्या, रस्ते, वीज, पाणी, इमारती, सगळ्या सुविधा यावर अजित पवारांचं बारीक लक्ष असायचं. यातूनच विद्याप्रतिष्ठानचा कॅम्पस उभा राहिला. तिथं शिकणारे आजही सांगतात की आम्ही खुराड्यासारख्या शाळेत शिकलो, पण इथं आल्यावर मोकळा कॅम्पस बघितला. VPनं आम्हाला शिक्षणापुरतं मर्यादित ठेवलं नाही, समृद्ध केलं. 2001 मध्ये विद्याप्रतिष्ठानचं बायोटेक्नॉलॉजी कॉलेज सुरू झालं. त्यानंतर नवीन सुविधा निर्माण करण्याचा झपाटा सुरूच राहिला. वोकेशनल ट्रेनिंग सेंटर, अध्यापक विद्यालय, सरस्वती संगीत विद्यालय, लॉ कॉलेज आणि आर्किटेक्चर कॉलेजसुद्धा याच विद्याप्रतिष्ठान संकुलमध्ये उभं राहिलं. उच्च शिक्षणासोबतच प्राथमिक शिक्षणाकडेही तितकंच लक्ष दिलं जात होतं. शरद पवारांनी पाया रचला. अजित पवारांनी स्टेट अप्रूव्हल मिळवण्यापासून सरकारी योजनांचा विद्याप्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल याकडे बारकाईनं लक्ष देत कळस चढवला. पवार काका पुतण्याच्या बारामती मॉडेलमध्ये विद्याप्रतिष्ठानचा वाटा मोठा होता. विद्याप्रतिष्ठानच्या संकुलात फक्त शिक्षण संस्थाच उभारल्या गेल्या नाहीत, तर एकूण 13 हॉस्टेल्स उभी राहिली. मुलींसाठी 7 आणि मुलांसाठी 6. इथं जिम आहे, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी क्वार्टर्स आहेत, कम्युनिटी सेंटर आहे, गदिमा सभागृह, लायब्ररी, नक्षत्र गार्डन अशा अनेक सुविधा आहेत. अगदी 2025 मध्ये इथं शरद पवारांच्या नावाने AI एक्सलन्स सेंटर उभं करण्यात आलं.
एका साध्या मराठी शाळेपासून सुरू झालेला प्रवास अत्याधुनिक शिक्षणापर्यंत येऊन पोचला. पण खाजगी संस्था आहे म्हणून गडगंज फी आकारली जात आहे असं विद्याप्रतिष्ठानमध्ये कधी घडलं नाही. इथल्या मुलामुलींना ज्या ज्या उपलब्ध आहेत त्या सगळ्या सरकारी सुविधा मिळाल्या. कित्येकांचं डिग्रीचं शिक्षण अगदी 4 ते 5 हजार रुपयात पूर्ण झालं. फीमुळे कोणाचं शिक्षण थांबायचा प्रश्न इथं कधीच नव्हता. शरद पवारांच्या नेतृत्वात अजित पवारांनी विद्याप्रतिष्ठानचा असा विस्तार केला की मराठवाडा, विदर्भातून इथं मुलं मुली शिकायला येऊ लागली. त्यात इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीज सोबत असलेला टायअप, प्लेसमेंट्समध्ये मिळणारं प्राधान्य यामुळे कित्येक विद्यार्थ्यांची विद्याप्रतिष्ठानला पसंती असायची. VP या नावाने फेमस असलेलं विद्याप्रतिष्ठानचं संकुल बारामतीचा मानबिंदू ठरलं. पण अर्थात विद्याप्रतिष्ठान फक्त बारामतीपुरतं मर्यादित राहिलं नाही. 2022मध्ये 50 वर्ष पूर्ण करणाऱ्या संस्थेचे आजच्या घडीला 30 पेक्षा जास्त कॉलेजेस आणि शाळा आहेत. यातल्या काही इंदापूरमध्ये आहेत, पुण्याच्या हडपसरमध्ये, नांदेड सिटीमध्ये आहेत, भिगवणमध्ये आहेत. SSC, CBSE, ICSC या सगळ्या बोर्ड्स अंतर्गत शाळांमधून शिक्षण दिलं जातं. सगळी कॉलेजेस पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर आहेत. 1972मध्ये रचलेल्या पायावर आज खऱ्या अर्थानं कळस चढलाय. अजित पवार बारामतीचे आमदार. पवार कुटुंबियांमधल्या इतर सदस्यांप्रमाणे ते सुद्धा विद्याप्रतिष्ठानचे ट्रस्टी. पण अजित पवार कधीच नाममात्र पदावर राहिले नाहीत. बारामतीमध्ये असले की त्यांची विद्याप्रतिष्ठानमध्ये चक्कर व्हायची. इथल्या कित्येक इमारती उभ्या राहताना त्यावर दादा स्टाईल लक्ष ठेवण्यात आलं. दादा यायचे, बांधकामाची पाहणी करायचे, त्रुटी असल्या तर तिथल्या तिथे सांगायचे. आताही राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना, कामाचा ताण असतानाही दादांची विद्याप्रतिष्ठानची फेरी चुकायची नाही. तिथली कामं आटपायची, मग तिथे जुन्या सहकाऱ्यांसोबत गप्पा मारायच्या. अर्थात गप्पांमध्येही विषय कामाचाच असायचा. पण हे अजित पवारांना कामाच्या गडबडीत पाठ निवांतपणे खुर्चीला टेकवण्याचं ठिकाण होतं एवढं मात्र खरं. आता अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणी सांगताना विद्याप्रतिष्ठानमध्ये काम करणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, शनिवार रविवार जर दादा बारामतीमध्ये असले तर सकाळी सकाळी इथं चक्कर व्हायची. इथल्या रस्त्यांवर कागदाचा तुकडा जरी दिसला तरी दादा ओरडायचे. नंतर नेहमीच्या स्टाईलने स्वच्छता आणि शिस्त किती महत्त्वाची आहे हे सुद्धा सांगायचे. आमच्यातले कित्येक जण अनेक वर्ष इथे काम करतात. त्यातल्या कित्येकांना दादा ओळखायचे, स्वतःहून थांबून बोलायचे. या आठवणी सांगितल्यानंतर या कर्मचाऱ्यांची एक प्रतिक्रिया प्रचंड बोलकी होती. अजित पवार हे आमच्या कॅम्पसचा हिरा होते. आमच्या कॅम्पसची शानच अजित पवार होते. पण आता आमची शानच गेली. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव हॉस्पिटलमधून थेट विद्याप्रतिष्ठानमध्ये आणण्यात आलं. याच मैदानावर लोक त्यांचं अंत्यदर्शन घेत होते आणि याच मैदानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील असं घोषित करण्यात आलं. रात्रीपासूनच विद्याप्रतिष्ठानच्या विद्यानगरी मैदानात अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. मग अगदी पहाटेपासून इथं लोकांची गर्दी व्हायला लागली. नेते, VIP, कार्यकर्ते तर येत होतेच, पण महत्त्वाचं म्हणजे सामान्य लोक सुद्धा येत होते. विद्याप्रतिष्ठानचे आजी माजी विद्यार्थी येत होते. कोणी VPमध्ये शिकत होतं, कोणी VPमध्ये शिकून मोठं झालं होतं. पण प्रत्येकानं ही जागा उभारण्यासाठी, वाढवण्यासाठी मोठ्या पवारांच्या खांद्याला खांदा लावून जीव तोडून काम करणाऱ्या दादांना पाहिलं होतं. आज तेच दादा याच विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात विसावले कायमचे, पण एक मोठा वारसा मागे ठेवून.